श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप संकटात आहात का? काहीच मार्ग दिसत नाही का? कोणताही मार्ग मिळत नसेल, कोणतंही संकट नाहीसं होत नसेल, आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जर सुटत नसतील, त्या प्रॉब्लेममधून आपण बाहेर येऊ शकत नसू, तर असं हे एक स्तोत्र आहे आणि खरोखरच त्याची प्रचंड शक्ती आहे. त्या स्तोत्राची एक दैवी शक्ती आहे. त्या दैवी शक्तीमुळे आपण खरंच त्या संकटामधून आपण नक्कीच त्या संकटामधून बाहेर पडू. कोणता ना कोणता तरी मार्ग आपल्याला त्या संकटामधून नक्कीच निघेल. तर हे असं एक प्रभावी स्तोत्र जे आहे ते स्तोत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले हे स्तोत्र आहे. ते मंत्रस्वरूप असून ते अत्यंत भयानक संकटामधून सुद्धा, कोणतंही भयानक संकट असू द्या, तुमचं अघोर संकट असू द्यात, त्या संकटातून रक्षण करणारं असं हे एक स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र सुचिरभूत होऊन नित्यनेमाने रोज आपण 108 वेळा म्हटल्याने कोणतंही संकट नाहीसं होतं. असा या स्तोत्राचा हे जे स्तोत्र आहे त्याचा एक प्रचंड शक्ती आहे आणि याचा अनुभवसुद्धा आहे. ते स्तोत्र घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र नक्की ऐका. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला हे स्तोत्र कळेल. घोर कष्ट उद्धरण स्तोत्र आहे. हे स्तोत्र असं आहे: श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशारिण सुकीर्ते घोरत कष्टा उद्धरणस्मानमस्ते तनो माता त्वं पिता तो दीपस्तवं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्तवमा त्वं सर्वस्वो नो प्रभो विश्वमूर्ते घोरत कष्टाद उद्धरास्मानमस्ते पापं तापं व्याधिमादिं सदैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं त्रातारं न वीक्ष ईशा सजूर्ते घोरत कष्टादुद्रास्मानमस्ते नानन्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देव त्वं शरण्यो विघ्नहर्ता कुर्वात्रयानुग्रहं मे पूर्णत्वमे घोरत कष्टा उद्धरास्मानमस्ते धर्मप्रीति सन्मति देवभक्ति सत्संगाप्तिं देहि भुक्ति समुक्तिं पायासक्ती चाकिलानंदमूर्ती घोरत कष्टाद उद्धरास्मानमस्ते श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपटेनियतो भक्ता स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वतीकृत घोर कष्ट उद्धरण स्तोत्रं संपूर्णं. हे स्तोत्र रोज आपण नित्यनेमाने याचं 108 वेळा पठण केल्यानंतर, 108 वेळानंतर ऐकल्यानंतर खरंच कोणत्याही अघोर संकटातून आपलं संरक्षण होतं. असे स्तोत्र आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि